नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे शेवंती पीक पाहत आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये आहे. पण आताच्या सध्या ढगाळ वातावरणामुळे काळा मावा असेल, पिवळा मावा जास्त प्रादुर्भाव दिसतोय. तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये स्प्रे करणं गरजेचं आहे. कारण आताचं क्लायमेटच असं आहे की जो मावा आहे हा लवकर जात नाही. त्यामुळे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये स्प्रे करणं कंटिन्युटी आपल्याला गरजेचं आहे. कारण फुलांची क्वालिटी जर चांगल्या पद्धतीने ठेवायची असेल तर आपल्याला इन्सेक्टिसाइड अर्थात कीटकनाशकांचा स्प्रे करणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणती फवारणी महत्त्वाची आहे ती मी आजच्या या छोट्याशा वेळामध्ये सांगणार आहे. त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला व्हिडिओला सबस्क्राईबर करा, फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा. तर या ठिकाणी तुम्ही शेवंती पीक पाहताय तर काळा मावाचा प्रादुर्भाव जास्त आहे. तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये घेत असताना बाहेर कंपनीचा लेसेंटा एकरी 100 ग्राम, त्याचबरोबर फॅन्थॉइड अर्थात धानुसान या ठिकाणी 1 ml प्रति लिटर म्हणजेच 250 ml प्रति एकर हे आपल्याला कीटकनाशक या ठिकाणी कंपल्सरी वापरायचं. त्याचबरोबर बुरशीनाशक घेत असताना या ठिकाणी कार्पा कुठं ना कुठं तरी आपल्याला जाणवणार आहे. कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये साधं जरी घेतलं तरी या ठिकाणी चालणार आहे. साधं या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये साधं जर म्हटलं तर या ठिकाणी आपण कर्जट वापरू शकता किंवा चांगलंच म्हटलं तर स्कोर कवच हे सुद्धा कॉम्बिनेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये भारी ठरणार आहे. जर आपल्याला वाटलं लॉंग टर्म जर काम करायचं तर निश्चितच आपण या ठिकाणी स्कोर कवचची जी फवारणी आहे महत्त्वाची ती आपण या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर कंपल्सरी स्टिकर वापरताना या ठिकाणी आपल्याला जर 5 ml घेत असेल तर 10 ml घ्या आणि बाग पूर्णपणे वॉश करा, म्हणजे धुवून काढा, म्हणजे तो काळा मावा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. त्याचबरोबर फुलांना चांगल्या पद्धतीमध्ये शायनिंग, चकाकी, क्वालिटी किंवा ग्रेनरी वाढली पाहिजे तर निश्चित या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम बोरॉन जाणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे कॅल्शियम बोरॉन सुद्धा कंटिन्युटी स्प्रेच्या माध्यमातून असेल किंवा ड्रिप ॲप्लिकेशन असेल तर ड्रिप ॲप्लिकेशनच्या सुद्धा माध्यमातून ठेवा की जेणेकरून आपल्याला रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल. ते एक आहे. अशा पद्धतीमध्ये जे महत्त्वाचं एक कीटकनाशक सांगितलं, एक बुरशीनाशक, एक टॉनिक बेसमध्ये आपण कॅल्शियम बोरॉन घेतो आणि खालून सुद्धा सॉईल ॲप्लिकेशनला आपण कॅल्शियम बोरॉन पाण्यातनं सोडते आणि स्टिकर आपण कंपल्सरी फवारणार आहोत. जरी आपल्याला वाटलं का फुलांची संख्या अजून पद्धतीमध्ये वाढली पाहिजे, कॅल्शियम बोरॉन तर घेतच आहोत, त्याच्याबरोबर सुद्धा आपण म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फुलांची संख्या वाढली पाहिजे तर निश्चितच आपण या ठिकाणी फेमिग्रो, स्वरूप ॲग्रोकेमिकलचं जे फेमिग्रो आहे ते वापरू शकता. किंवा जर आपल्याला अजून एक पर्याय म्हटलं तर कोरोमंडल पेस्टिसाईडचं जे फंटॅक्ट प्लस आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून वापरू शकता. निश्चितच हे चांगल्या पद्धतीमध्ये हे करून घ्या. निश्चित याचा फायदा आपल्याला सुद्धा 100% चांगला मिळणार आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.